नाशिकमध्ये वर्चस्वाच्या वादातून दहशतीचा थरार पाहायला मिळालाय। फर्नांडिसवाडी आणि सुंदरनगर परिसरात कोयते घेऊन आरोपींनी गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली आहे। या प्रकरणी आझिम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भय्यू ढेनवल, सोनू बेद, प्रेम ढेनवल, साहिल नायर आणि इतर अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आझिम शेख, इजान शेख उर्फ इनी आणि समीर राठोड यांना अटक केली आहे। तसेच या आरोपींना सुंदरनगर परिसरामध्ये फिरवत कायद्याचा धाक दाखवण्यात आलाय। दुसऱ्या प्रकरणामध्ये विजय बहेनवाल उर्फ चंगा, राहुल उज्जैनवल, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या आणि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये विजय बहेनवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडर उर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली असून त्यांनाही फर्नांडिसवाडी परिसरामध्ये फिरवण्यात आलंय। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाले, एपीआय सुयोग वायकर, एपीआय लोकेश पवार, पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, पोलीस अंमलदार जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज करपे, योगेश जाधव, सुरेश गवळी, आनंद घुगरे आणि पोलीस शिपाई मयुरी विझेकर यांच्या पथकानं केली आहे। दरम्यान उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।